महाराष्ट्र केसरी 2026 एक असा सामना ज्यानं संपूर्ण महाराष्ट्र थरारला। एका बाजूला बाहुबली महेंद्र गायकवाड आणि दुसऱ्या बाजूला शांत संयमी पण तितकाच घातक हर्षवर्धन सदगीर। पण मित्रांनो, हा सामना जिंकूनही हर्षवर्धन सदगीरनं जे वक्तव्य केलं ते ऐकून कुस्तीप्रेमी हादरलाय। नेमकं त्यानं काय म्हटलं, का लोकांना बसला मोठा धक्का आणि या विजयामागची खरी कहाणी काय आहे? व्हिडिओ पुढे बघण्याआधी चॅनल सबस्क्राइब करून बाजूला असलेलं बेल आयकॉन दाबायला विसरू नका, अशा लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी। पुण्याच्या वाघोली इथं आयोजित करण्यात आलेली 68वी महाराष्ट्र केसरी स्पर्धा ही फक्त स्पर्धा नव्हती, तर महाराष्ट्राच्या मातीतील ताकद, परंपरा आणि अभिमानाचं प्रतीक होती। या स्पर्धेचं आयोजन रामकृष्ण सातव पाटील यांच्या वतीनं करण्यात आले होते आणि राज्यभरातून आलेल्या नामांकित पैलवानांनी यात सहभाग घेतला होता। प्रत्येक सामना हा प्रेक्षकांसाठी रोमांचक होता, पण सगळ्यांच्या नजरा होत्या एका सामन्यावर, फायनलमध्ये आमने सामने आले होते बाहुबली महेंद्र गायकवाड आणि अनुभवी हर्षवर्धन सदगीर। महेंद्र गायकवाड त्याची ताकद, आक्रमकता आणि आत्मविश्वास पाहता तो फेवरेट मानला जात होता, तर दुसऱ्या बाजूला हर्षवर्धन सदगीर अनुभव, संयम आणि योग्य वेळ साधण्याची कला। सामना सुरू होताच महेंद्रनं आक्रमक सुरुवात केली। पहिल्याच मिनिटाला त्यानं हर्षवर्धनवर दबाव टाकला, हर्षवर्धनला बाहेर ढकलत त्यानं पहिला गुण मिळवला। प्रेक्षकांमध्ये जल्लोष उसळला, पण ही फक्त सुरुवात होती। हर्षवर्धननं घाई केली नाही, तो शांत राहिला, निरीक्षण करत राहिला। महेंद्रचा प्रत्येक मूव, प्रत्येक हालचाली तो बारकाईनं पाहत होता आणि अचानक महेंद्रनं दुहेरी पटाचा प्रयत्न केला, पण हर्षवर्धननं तो जबरदस्तपणे धुडकावून लावला। महेंद्रला वारंवार ताकीद देण्यात आली। त्याच्या चुकीच्या खेळीमुळे हर्षवर्धनला एक गुण मिळाला आणि पाहता पाहता 3 मिनिटांनंतर स्कोर झाला 1-1। संपूर्ण मैदानात तणाव वाढला होता। दुसऱ्या फेरीत दोन्ही पैलवान अधिक सावध झाले। प्रत्येक मूव विचारपूर्वक केला जात होता। महेंद्र पुन्हा आक्रमक झाला, पण हर्षवर्धन त्याला प्रत्येक वेळी रोखत होता। दोघांमध्ये जोरदार चढाओढ सुरू होती आणि मग आला तो क्षण ज्यानं सामना बदलून टाकला। हर्षवर्धननं योग्य वेळ साधत महेंद्रला पकडलं आणि त्यातून मिळवलेले महत्त्वाचे गुण प्रेक्षक उभा राहून टाळ्या वाजवत होते। शेवटी सामना संपला आणि स्कोर होता 4-3। हर्षवर्धन सदगीर विजेता ठरला। त्यानं दुसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी किताब पटकावला। या विजयानंतर त्याला चांदीची गदा देण्यात आली। कृषी मंत्री दत्तामामा भरणे आणि मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला। संपूर्ण मैदानात जल्लोषाचा माहोल होता, पण खरी गोष्ट इथून सुरू होते। विजयानंतर हर्षवर्धन सदगीरनं जे वक्तव्य केलं त्यानं सगळ्यांनाच विचारात टाकलं। त्यानं सांगितलं, हा विजय माझ्यासाठी शेवटचा असू शकतो। हे ऐकताच प्रेक्षक शांत झाले। त्याच्या या वक्तव्यामागं अनेक कारणं असू शकतात। शारीरिक ताण, सततच्या स्पर्धांचा दबाव, नव्या पिढीला संधी देण्याची भावना किंवा कदाचित तो मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे। हर्षवर्धन सदगीरचा प्रवास सोपा नव्हता। लहानपणापासून मेहनत, कठोर प्रशिक्षण, अनेक अपयश, पण त्यानं कधी हार मानली नाही। त्याच्या मेहनतीचं फळ आज संपूर्ण महाराष्ट्र पाहतोय। 2 वेळा महाराष्ट्र केसरी बनणं ही छोटी गोष्ट नाहीये। सोशल मीडियावर चाहत्यांनी त्याचं कौतुक केलंय, पण त्याच्या वक्तव्यामुळे चिंता देखील व्यक्त केली जाते। खरोखर निवृत्ती घेणार का, की ही फक्त भावनिक प्रतिक्रिया होती, हे येणारा काळच सांगेल। तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? हर्षवर्धन सदगीरनं निवृत्ती घ्यावी का? कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि या अस्सल मातीतल्या पैलवानांसाठी व्हिडिओला लाईक आणि अशाच अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।